उन्हाळा म्हटलं की कैरी आणि आंबे ह्यांचे भरपूर प्रकार आपण करत असतो. तर आज आपण त्यातलाच एक मस्त असा चटपटीत आंबट गोड तिखट असा एक प्रकार बनवणार आहोत. तो म्हणजे की कैरीची कढी. आपण नॉर्मल कढी बनवतो त्याच्याऐवजी आपण आज कैरीची कढी बनवणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा. तर इथे मी एक कैरी घेतली आहे. ही कैरी आंबट आहे, तोतापुरी नाही आहे, फार आंबट कैरी आहे. हिला मी कुकरमध्ये वाफवून घेतलं. त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर ना ह्याच्यात थोडं पाणी टाकून ह्याचा सगळा पल्प काढून घेतला आहे. साला सकट करायचं आहे आपल्याला. तर हे सालं आणि कोळी जे असतात ना ह्या पाण्याने छान व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण याचा असा कोळ काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग जे सालं उरतात ते साईडला काढून घ्यायचे. अशा पद्धतीने जर काढला ना तर व्यवस्थित पूर्ण कोळ निघतो, पूर्ण अर्क उतरतो सगळा. तर अशा पद्धतीने आपण हे करून घेतलं आहे. पाणी फार घालायचं नाही आहे याच्यामध्ये, आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा बेसन वापरलं आहे आणि ह्याला छान घुसळून घ्यायचं आहे. गुठळ्या नको आपल्याला याच्यामध्ये. थोडंसं लागेल तर आपण याच्यात अजून पाणी ॲड करू शकतो, पण हे चांगलं घुसळलं गेलं पाहिजे. आणि आधीच सगळं पाणी ओतायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये, एकदम थोडं थोडं पाणी वापरायचं आहे. आता थोडंसं पाणी घालून बघा मी हे छान असं करून घेतलेलं आहे. आता आपण करूया फोडणीची तयारी. फोडणीसाठी इथे मी 2 लसणाच्या पाकळ्या, 1 गोडलिंबाची काडी आणि 1-2 मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या छोट्या साईजच्या होत्या. आता कढईमध्ये घेतलं आहे थोडंसं तेल. त्याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला मोहरी, जिरं, हिंग. छान मोहरी तडतडली आणि जिरं फुललं की घालायचं आहे हिंग. हिंग 1-2 सेकंड परतवून झालं की घालायचं आहे लसूण, मिरची आणि गोडलिंबाच्या काडी. ह्याला चांगलं 1-2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं. आता लसूण ना याच्यामध्ये ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालतो. ते झाल्यानंतर ना ह्याच्यात घालायचे एकदम बेसिकचे मसाले. ज्याच्यामध्ये आहे थोडीशी हळद, थोडासा तिखट आणि थोडासा काळा मसाला. हे घातल्यानंतर आपल्याला घालायची आपली ही कढीचं मिक्सचर जे आपण बनवून घेतलं होतं ते घातल्यानंतर याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता एकदा हे परतवून घ्यायचं आणि घालायचं चवीनुसार मीठ. आता मीठ घालून झाल्यानंतर ना याच्यात घालायचं आहे गुळाचा खडा. आता जर तुम्ही आंबट कढी वापरणार असाल, आंबट कैरी वापरणार असाल तर गूळ घालायचा जास्त. जर कैरी कमी आंबट असेल तर गुळाचं प्रमाण कमी करू शकता. आता हे थोडं घट्ट झालं होतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. आता गूळ वितळेस्तोवर आपल्याला ही कढी उकळून घ्यायची आहे. मीडियम आचेवर उकळायची, फुल गॅस नाही करायचा आहे. हे बघा आता ही आपली कढी छान झालेली आहे. घट्टपणा आला आहे थोडा जास्त याला, तर आपण थोडंसं याच्यात पाणी घालणार आहोत. ही कढी फार पातळ नसते, जरा घट्टसरच असते. थोडासा गूळ राहिला आहे वितळायचा अजून, तोही होऊन जाईल लगेच. आता आपण याच्यातून थोडंसं पाणी घालू एकदम, बस एवढंच पाणी घालायचं आहे. आणि आता ह्याला एक छान खदखद उकळी येऊ द्यायची आहे. छान अशी खदखद उकळी आल्यानंतर करायचं आहे गॅस बंद. तर आता ह्याला आपण उकळू देऊया. हे बघा आपली कढी छान उकळली आहे आणि घट्ट पण झाली आहे छान. आता आपण ही मस्त अशी गरम गरम सर्व करायची. भातासोबत वगैरे ना खूप मस्त लागते ही कढी. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ पूर्ण बघून सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.